नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा भूगोल यावरील आपण प्रश्न बघत आहोत आणि यापूर्वी व्हिडिओमध्ये आपण 20 प्रश्न कंप्लीट केले होते आणि आज आपण बघितलं तर 20च्या सोमवारचे प्रश्न कंप्लीट करू. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. त्याचबरोबर चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पहिला प्रश्न बघा, महाराष्ट्राच्या पठाराची सरासरी उंची किती? त्याचं उत्तर इथे बघितलं तर 450 मीटर. आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या पठाराची निर्मिती हे बघितलं तर बेलसाड या खडकापासून तयार झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. महाराष्ट्राच्या अति पूर्वेकडील तालुका कोणता? महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील तालुका कोणता? याचं उत्तर इथे बघितलं तर भामरागड. भामरागड हा बघितलं तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये दिसून येते. आणि गडचिरोली या जिल्ह्याला बघितलं छत्तीसगड आणि तेलंगणा या दोन्ही पण राज्याची सीमा लागून आहे. पुढचा प्रश्न आहे, राजा छत्रपती सागरी उद्यान कोठे आहे, म्हणजे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे बघितलं तर सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्हा बघितलं तर आपला कोकण किनारपट्टीच्या एकदम दक्षिणेकडचा जिल्हा आहे आणि या जिल्ह्याला बघितलं तर गोवा या राज्याची राजधानी लागून आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, चिखलदरा हे थंड ठिकाण किंवा हे ठिकाण समुद्र सपाटीपासून किती फूट उंचीवर आहे? बरोबर आहे, चिखलदरा हे किती उंचीवर आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. याचं उत्तर इथे बघितलं तर 3600 फूट एवढ्या उंचीवर आहे. आणि चिखलदरा हे बघितलं तर अमरावती या जिल्ह्यामध्ये दिसून येते. आणि या चिखलदरा इथे बघितलं तर कोकरू ही आपल्याला आदिवासी जमात इथे आढळून येते. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, महाराष्ट्रात रिकामी जागा येथे आशिया खंडातील सर्वात मोठा ॲल्युमिनियम प्रकल्प विकसित झालेला आहे. ॲल्युमिनियम प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे सर्वात मोठा? हे बघितलं तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ॲल्युमिनियम प्रकल्प हे बघितलं म्हणजे ॲल्युमिनियम हे आपल्याला बघितलं तर कोणचा? जांभ्या खडकामध्ये आपल्याला दिसून येते. हे पण एक गोष्ट लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात तरुण पर्वत कोणता? जगातील सर्वात तरुण पर्वत कोणता? त्याचं उत्तर येते हिमालय हे बघितलं तर जगात सर्वात तरुण पर्वत आहे. त्यानंतर पुढचा बघितलं, कोकणातील सर्वाधिक लांबीच्या नद्या कोणत्या? सर्वात लांबीच्या नद्या कोणत्या? तर यामध्ये बघितलं तर वैतरणा आणि दुसरी कोणची तर उल्हास. वैतरणा नदीवर बघितलं तर ठाणे हे शहर वसलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात लांबीचे धरण कोणते? जगात लांबीचे धरण कोणते? लांबीचं म्हटलं त्याचं उत्तर येते हिराकुंड हे लक्षात ठेवसान सर्वात लांबीचे. आणि सर्वात उंचीवरचे म्हटलं तर टेहरी. ही पण एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. जगात सर्वात मोठा धबधबा कोणत्या नदीवर आहे? भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या नदीवर आहे? त्याचं उत्तर येते कावेरी नदी ही बघितलं तर कर्नाटक राज्यातली प्रमुख नदी आहे. पुढचा प्रश्न आहे, संगमेश्वर हा कोणता प्रकारचा खडक आहे? बरोबर आहे, संगमर म्हणतो जो संगमर असते मित्रांनो, जो खडक कोणत्या प्रकारचा आहे? तर हा बघितलं तर रूपांतरित आहे. संगमर म्हणजे मुलांना जो पांढऱ्या खडकाचा असतो बघितलं तर त्याला काय म्हणतो, कोणत्या प्रकारचा? तर रूपांतरित. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अंटार्क्टिका खंडातील सर्वात उंच शिखर कोणते? अंटार्क्टिका खंडातील सर्वात उंच शिखर कोणते? त्याचं उत्तर येते बघितलं तर सर रॉन्डम. पुढचा प्रश्न आहे, जंगल मृदा कोणत्या रंगाची आहे? जंगल मृदा ही कोणत्या रंगाची आहे? तर हे बघितलं तर गडद तपकिरी रंगाची. त्यानंतर बघा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंबोली घाटाजवळ कोणत्या नदीचा उगम होतो? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जो अंबोली घाट आहे इथे कोणत्या नदीचा उगम होतो? तर हे बघितलं तर कोणची आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 तरेखोल. पुढे बघा, खालीलपैकी कोणते गरम पाण्याचे झरे रत्नागिरी जिल्ह्यात आढळत नाही? रत्नागिरी जिल्ह्यात आढळत नाही म्हटलेलं आहे. त्याचं उत्तर इथे बघितलं तर साव आणि उन्हेरे हे दोन्ही पण बघितलं तर गरम पाण्याचे झरे रत्नागिरी जिल्ह्यात आढळत नाही. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या अति उत्तरेकडील तालुका कोणता? अति उत्तरेकडील तालुका कोणता असा आपल्याला प्रश्न विचारायला आहे. याचं उत्तर इथे बघितलं तर
स्थळगाव हा अति उत्तरेकडचा तालुका आहे. त्यानंतर कांचनगंगा या पर्वत शिखराची उंची किती? कांचनगंगा या पर्वत शिखराची उंची किती? तर हे उत्तर आहे बघितलं तर 8,598 मीटर एवढी ही काय येते उंची येते. पुढचा प्रश्न आहे सिंधू नदीची भारतात लांबी किती? सिंधू नदीची भारतात लांबी किती? तर याचं उत्तर येते 709. सिंधू नदीने बघितलं तर हा पाकिस्तान आणि भारत या दोन देशाच्या सीमेवरून वाहते. पुढचा प्रश्न आहे बघा, भारताच्या राष्ट्रीय फळाचे शास्त्रीय नाव काय? आपला जो फळ आहे राष्ट्रीय आपल्या भारताचे त्याचं आला बघितलं तर शास्त्रीय नाव काय? त्याचं उत्तर येते बघितलं मेनिगेरा इंडिका. मेनिगेराफेरा इंडिका. मेनिगिरीफेरा इंडिका. क्षेत्रफळाच्या बाबतीत जगात सर्वात मोठा देश कोणता? क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा देश कोणता? तर हा येतो रशिया. आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपल्या भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर 7वा क्रमांक लागतो. ही पण गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, भारतीय हवामान खात्याची मुख्य वेधशाळा येथे आहे. आपल्या हवामान खात्याची मुख्य वेधशाळा कुठे आहे? तर हे उत्तर येते बघितलं तर पुणे. म्हणजे ऑप्शन क्रमांक अ हे काय आहे बरोबर आहे. आता हे झाले मुलांना बघितलं तर 21 पासून तर 40 पर्यंतचे प्रश्न. तर पुढच्या व्हिडिओमध्ये याच्या समोरचे घेऊ. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.